शेवटी एवढ्या मेट्रोचा प्रवास करून मी आता आलोय माझ्या भावाच्या घरी. लवकरच माझ्या इंस्टाग्राम आयडी वर ती रील येणार आहे, बघायला विसरू नका. बरोबर की नाही? मग चला आता आपलं शूट कम्प्लीट झाले, आता आपण घरी जाऊया. चला आता आपण चाललोय घरी, तुम्ही पण या. तर मग काय मित्रांनो, खुशीत तुम्ही सगळे तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एस ब्लॉग जंक्शन. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी जाणार आहे परत माझ्या भाऊंच्या घरी. जर तुम्ही हा वाला ब्लॉग बघितला नसेल तर हा ब्लॉग नक्की बघा. आणि या ब्लॉगमध्ये मी गेलो होतो माझ्या भाऊंच्या घरी, पण आजच्या ब्लॉगमध्ये मी का जाणार आहे कारण की मला त्यांच्यासोबत काही व्हिडिओ काढायचे आहे, त्यांच्यासोबत खेळायचं आहे. मग न टाइम वेस्ट करता आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आता तर घरात तर रोजच्या सारखं तर कोणीच नाहीये. आता लोक काय बोलू, काय बिस्किट खाऊ, काहीतरी खाऊ, नाश्ता करून आंघोळ करू, सगळ्यात पहिले आंघोळ करू, पण आपण जाऊयात तिकडं. जमलं तर आता जायचं किंवा थोड्या वेळाने जायचं. त्याला सुरुवात करूया त्या ब्लॉगला. पण त्याआधी तुम्हाला माहिती आहे ना माझा रोजचा डायलॉग काय असतो, व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा. तर थांबूया कारण की आपण नंतर थोड्या वेळेने जाऊया, कारण की आता वाजले 11:02. मग जाऊया थोड्या वेळेने. मग मला हे सांगा तुम्हाला माझा तो मुंबईचा ब्लॉग कसा वाटला, त्याच्यानंतर तो माझा PWचा कसा वाटला. जर आवडला असेल तर मला नक्की सांगा, बाकीचं मला काही नाही. आणि तुम्हाला एक दाखवायचं होतं, 1 मिनटं थांबा, की मी जो माझ्या SD स्टोरी जंक्शनच्या चॅनलवर जी शाळेचा व्हिडिओ टाकला होता तो कसला होता. तो होता या शाळेचा, न्यू इंग्लिश स्कूल. या शाळेमध्ये मी माझा 1लीपासून ते 10वीपर्यंतचा सगळा प्रवास केलेला आहे. ही शाळा माझी एकदम बेस्ट शाळा आहे. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल आणि जर तुम्ही ससारीनगरमध्ये सुद्धा जवळपास राहत असाल तर तुम्ही या शाळेमध्ये नक्की या, ही तुम्हाला मी नक्की सांगेन. आणि एक विशेष गोष्ट तुम्हाला सांगतो, या बुकमध्ये आपल्या SD स्टोरी जंक्शनची संपूर्ण स्टोरी आहे. आणि येणारे काही स्टोरी असणार ती सुद्धा येणारी स्टोरी आहे. तुम्हाला मी टायटल सांगू शकतो. स्टोरी तर तुम्हाला माहिती आहे सस्पेन्सच असतं. तर तुम्हाला आता टायटल सांगतो बघा. तुम्हाला फक्त एक झलक दाखवतो. तुम्हाला माझं रायटिंग कळणार नाही कारण की रायटर असंच लिहितात. बघा, जी माझी आता नेक्स्ट स्टोरी येणार आहे ती खिडकीचे उस पार ही स्टोरी येणार आहे. त्याच्यानंतरनं तिसरी परछाई ही स्टोरी तर खूप खतरनाक आहे. ह्याच्यामध्ये ट्विस्ट भरपूर येणार आहे. त्यानंतरनं आपली जी स्टोरी आहे ती आहे शापित कहाणी. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं कारण की ही स्टोरी जी आहे शापित कहाणी म्हणजे ही सिरीजसारखी आहे. या सिरीजमध्ये मी माझे सबस्क्रायबर्सचे नावं घेऊन त्यांचे सजेशन घेऊन ही स्टोरी मी अपलोड करणार. आणि ही सिरीज तुम्हाला जर बघायची असेल लवकरच तर SD स्टोरी जंक्शनला नक्की सबस्क्राईब करा आणि आपलं ब्लॉग चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला तर मग थोड्या वेळात निघूया आणि जाऊया त्यांच्याकडे. चला तर मग. आणि मित्रांनो, एक सांगायचं राहिलं, तुम्हाला माझ्या ब्लॉगचे व्हिडिओ तर हप्त्यातनं 5 वेळा किंवा 2 वेळा तरी दिसतील. पण तुम्हाला सगळ्यात पहिले माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट अपडेट दिसणार. रोज तुम्हाला एक नवीन अपडेट दिसणार ब्लॉगबद्दल. आज मी कुठं आहे, आज मी कुठला ब्लॉग काढणार आहे. त्यासाठी तुम्हाला लगेच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे आणि या स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला तर नाव दिसतं आहे. लगेच फॉलो करा. आपल्या ब्लॉग चॅनलला फॉलो करा. रोज तर म्हणतो आपण, तसं काय करायचं. चला तर मित्रांनो, आपलं आता वेळ संपलेलं आहे. आता आपण निघूया डायरेक्ट आपल्या आसनपाळ मेट्रो स्टेशनला. तिथून आपण जाऊया डायरेक्ट एअरपोर्टवर म्हणजे आपल्या घरी म्हणजे भावाच्या घरी. आता आपला टाईम झाला आहे संध्याकाळचे 4:45. थोड्या वेळात निघूया. चला तर मग माझ्यासोबत आनंद घ्या. चला तर मग आता आपण चाललो आहे. तर मग आपण इथं आलेलो आहे. जाऊया.
तर आता पेट्रोल आलो नाही, आता आपण चालले आपल्या भावाच्या घरी. त्याला तर मग शेवटी एवढ्या मेट्रोचा प्रवास करून मी आता आलोय माझ्या भावाच्या घरी. तर मित्रांनो, आता आम्ही शूटिंग करायला आलो. तर तुम्हाला म्हणलं होतं आम्ही शूटिंग करणार आहे. एवढी आपलं हे माझा भाऊ, हे पण माझा भाऊ, सगळे माझे भाऊ. करा असं. लवकरच माझ्या इंस्टाग्राम आयडीवर ती रील येणार आहे, बघायला विसरू नका. बरोबर की नाही? मग चला, आता आपलं शूट कम्प्लीट झाले. आता आपण घरी जाऊया. चला आता आपण चाललोय घरी. तुम्ही पण या. हा बोल ना. क्रिकेट ग्राउंड चल मग बघू. चल. मॅच जिंकला का तुम्ही? जिंकला आहे. तर आता आजच्या ब्लॉगला एंड करू. म्हणजे हा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे सकाळपर्यंत. सकाळी आम्ही मस्त क्रिकेट खेळणार आहे. ते क्रिकेटचं ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा. मी बॅटिंग करणार आहे आणि तू बॉलिंग. बघा उद्या ह्याला पहिल्या बॉलवरच दांडी गुल करतो. हा का बघू उद्याच्या मॅच मध्ये काय होतं. हा बघू. मग भेटूया सकाळी.